क्वाड्रॅटिक इक्वेशन. येस, कधी मनात हा प्रश्न पडलाय का की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली आहे काय? खूप वेळा सॉल्व्ह केलंय आपण, बरोबर आहे. येस, बट आज आपण हे बघू एक्झॅक्टली क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं काय, त्याचं मिनिंग काय आहे. तर बघा, आपण शिकलेलो या फॉर्मॅटमध्ये येस, पण याच्या पुढे आपण काय लिहायचो? नेहमी 0. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही याला एका ग्राफवर ड्रॉ पण करू शकता. कसं करता येतं? तर बघा, सो लेट अस अज्युम दॅट y इज इक्वल टू ax² प्लस bx प्लस c. ओके, याचा तुमचा ग्राफ निघतो आणि याच ग्राफचे जेव्हा तुम्ही रूट्स काढतात त्याला तुम्ही म्हणतात रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स म्हणजे काय? ते पॉइंट जेव्हा हा क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स ऍक्सिसला कट करतो. येस, आय नो, हे ऐकायला खूप अवघड वाटतंय, समजत नाहीये, पण मी एका एक्झाम्पल मधून एक्सप्लेन करतो, खूप इझी आहे. बघा, सो इफ यू से दॅट y इज इक्वल टू x² मायनस 5x प्लस 6. ओके, खूप सोपं आहे याला सॉल्व्ह करणं. कसं? स्प्लिट करा याला. यू विल हॅव x² मायनस 2x मायनस 3x प्लस 6, that is x in bracket x minus 2 minus 3x in bracket x minus 2. सो हे झालं तुमचं इक्वेशन. आता जे तुम्ही म्हणता ना, यू हॅव टू सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचं मिनिंग काय? यू हॅव टू फाइंड आउट द पॉइंट्स वेअर दिस इंटरसेक्ट्स एक्स ऍक्सिस. असंच का बरं? तर लक्षात बघा, आता याच्यावर मला आहे ना काढायचा आहे हा ग्राफ. याचा कसं येईल? हे अंदाजे असं येईल. ओके, असं का बरं? तर कॉन्केव्ह अप आहे. ओके, एव्हरीथिंग यू नो. नेक्स्ट थिंग बघा काय होतं, तुम्ही जे म्हणता ना मला हे सॉल्व्ह करायचंय, तुम्ही काय करतात? यू राईट इट एज x² मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. म्हणजे या y ला काय लिहितात तुम्ही? 0. बरं, y कधी कधी 0 असतो माहितीये का? y तेव्हा 0 असतो जेव्हा तो पॉइंट असतो एक्स ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिसच्या सगळ्या पॉइंट्सच्या y काय असतो? 0. मग तुम्ही एक्झॅक्टली रूट्स काढता म्हणजे काय काढतात? तुम्ही ते दोन पॉइंट काढतात जेव्हा हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ याला कट करेल, याला इंटरसेक्ट करेल, एक्स ऍक्सिसला कट करेल. मग ते कसं करतात? मग तुम्ही म्हणतात बाबा जेव्हा इक्वेशन हे असेल ना तेव्हा y ची व्हॅल्यू काय आहे? 0. काय आहे? y ची व्हॅल्यू 0. सो व्हॉट डू यू डू आफ्टर दिस? तुम्हाला माहिती आहे दॅट 0 विल बी इक्वल टू x मायनस 3 इंटू x मायनस 2. मग काय होईल? इधर x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू 2. मग हे दोन कोणते x चे व्हॅल्यूज आहेत जेव्हा ते त्याला कट करतात? म्हणजे दिस व्हॅल्यू 2,0 अँड 3,0. मग आता तुम्ही अजून एक गोष्ट बघितली असेल की देर आर रिअल रूट्स अँड दे आर इमॅजिनरी रूट्स. त्याच्यामध्ये पण अजून दोन प्रकार आहे. रिअल मध्ये त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट रूट्स असतात आणि सेम रूट असतात. मग असं का बरं आहे? तर बघा, ज्या मोमेंटला याचा ग्राफ एक्स ऍक्सिसला कट करत नाही, ज्या मोमेंटला याचा ग्राफ एक्स ऍक्सिसला कट करत नाही, म्हणजे तो असा पास होतो किंवा असा पास होतो, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये. जर त्यांनी याला कट नाही केलं तर तुम्हाला रूट्स मिळतील का? नाही, इट इज नॉट पॉसिबल. You will not get the value of any root. And why is that? Just because of the reason तो एक्स ऍक्सिसला कधी टचच करत नाही. कट करणं तर पुढची गोष्ट. त्यामुळे या सगळ्या सिनेरिओमध्ये तुम्हाला काय मिळतं? इमॅजिनरी रूट्स. आणि इमॅजिनरी रूट्स चेक करण्यासाठी तुम्ही काय यूज करतात? यू यूज डिस्क्रिमिनंट, दॅट इज b² मायनस 4ac. Okay, if this is less than 0,
then you have imaginary roots. आणि जेव्हा तुम्हाला डिस्टिंक्ट रूट्स मिळतात तेव्हा काय होतं, तो 2 पॉइंटून कट करतो. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला असा पण एक सिनारिओ येतो जेव्हा हे असतं b² - 4ac = 0. तो काय सिनारिओ असतो माहिती आहे का तुम्हाला? ग्राफ वरती कधी इमॅजिन करायचा प्रयत्न केलाय? काय होतं मी तुम्हाला सांगतो आज. बघा ग्राफवर काय होतं. जेव्हा असा सिनारिओ असतो त्या मोमेंटला तुमचा ग्राफ एकाच ठिकाणी एक्स ऍक्सिसला कट करतो. हाऊ मेनी पॉइंट्स? ओनली 1. आणि तो कसा येतो? असा आला की फक्त टच करून निघून जातो. ओके, फक्त टच करून निघून जातो. सो दॅट इज हाऊ द सिनारिओ लाईज. दिस एक्झॅक्टली इज व्हॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. तुम्हाला हे बेसिक्स समजलं तर खूप इझी आहे समजून घेणं की रूट्स म्हणजे काय. रूट्स म्हणजे काय ते क्विक रिव्हिजन मध्ये आपण बघितलं तर रूट्स आर द पॉइंट्स वेअर इट कट्स एक्स ऍक्सिस. अपार्ट फ्रॉम दॅट त्याचे 3 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर ते कट करतील 2 पॉइंटवर, त्याला आपण डिस्टिंक्ट म्हणतो. तेव्हा काय सिनारिओ असतो? b² - 4ac > 0. जेव्हा तो एकाच पॉइंटला टच करतो तेव्हा असतो b² - 4ac = 0. आणि जेव्हा तो टचच करत नाही असा जातो तेव्हा दॅट इज b² - 4ac < 0. दिस इज द सिनारिओ. हे समजून घ्या, खूप इझी आहे. आणि हे जर लक्षात राहिलं तर तुम्हाला सगळ्यात कोर कन्सेप्ट समजेल ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. थँक्यू.